नमस्कार. लाडक्या बहीण योजनेची जर तुम्ही ई-केवायसी केलेली असेल तर थांबा, पहिले हा व्हिडिओ बघा. तर आता ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केलेली असेल तर अशांसाठी एक नवीन अपडेट इथं आलेली आहे. तर आता तुम्हाला हे काम 31 तारखेच्या आत तुम्हाला करायचं आहे, अन्यथा लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमचे सुद्धा इथं बंद होऊ शकते. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर आता बरेच महिलांनी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करायची तर राहिलेली आहे. तर ज्या महिलांची ई-केवायसी राहिलेली असेल तर अशा महिलांनी लवकरात लवकर लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी 31 तारखेच्या तुम्हाला तुमची ई-केवायसी करून घ्यायची आहे. तर आता बरेच महिलांनी काय केलेलं आहे, ई-केवायसी करताना एक ऑप्शन हो केलेला आहे, दुसरं ऑप्शन इथं नाही केलेलं आहे. तर मागच्या वेळेस जे की हो आणि नाही बरेच जणांचे चुकीच्या पद्धतीने लाडकी बहिणींची ई-केवायसी इथं झालेली आहे. तर अशा महिलांनी काय करायचं आहे, तुम्हाला एडिटचं ऑप्शन आलेलं आहे. तर ज्या महिलांनी असं डाऊट आहे की बा तुम्ही हो केलं होतं, एक नाही केलं होतं, तर अशा महिलांनी लगेच तुम्ही तुमचं जे काही चेक करून घ्या किंवा एडिट करून घ्या. तुम्ही जर एडिट केलं नाही तर ते तुम्हाला पुढचे जे काही हप्ते आहेत ते तुम्हाला इथं बंद होणार आहे, जे की लाडकी बहीण योजनेचे पैसे. तर घाबरू नका, काहीच करायचं नाही. तुम्हाला एडिटवरती जाऊन तुम्ही तुमची लाडकी बहीण योजनेची जे काही ई-केवायसी आहे ती आता एडिट करू शकता. तर ज्या महिलांनी ई-केवायसी केलेली नाही तर अशांचे सुद्धा पैसे तर बंद होऊ शकते. त्यासाठी तुम्ही तुमची राहिलेली जे काही ई-केवायसी आहे ते अगदी घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवरून देखील करू शकता. ई-केवायसी आता सुरळीतपणे वेबसाईट इथं सुरू झालेली आहे. तर ज्यांचे कोणाचे एडिटसाठी असेल तर ते एडिटसुद्धा करू शकता. तर तुमच्या मनामध्ये पहिले जे काही ऑप्शन होतं ते पहिले जे होतं इथं हो करायचं होतं. पहिल्या स्टेपला काय होतं, हो म्हणजे पहिले आधी. आता जे मध्ये ऑप्शन आपल्याला इथं जे काही करायचं आहे ते बरेच जण काय करतात, हो करत आहे, बरेच जण नाही करत आहे. यामध्ये तुम्ही कन्फ्युजन होऊ नका. पहिले प्रश्न सविस्तर वाचून घ्या. पहिले जे काही प्रश्न होते ते हो करायचे होते, आताचे जे काही प्रश्न आहे ते नाही करायचे आहे. तर सर्वांनी हे लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही पहा की तुम्हाला हो करायचं की नाही करायचं ते तुम्ही पहिले वाचून घ्या सविस्तरपणे, त्यानंतरच तुम्हाला हो करायचं की नाही करायचं आहे. बरेच जण काय करत आहे, पहिले जे काही हो केलं होतं तर आता होच करत आहे, बरेच जण हो केलं होतं नाही करत आहे. तर त्यामध्ये गोंधळू नका. प्रश्न पहिले सविस्तर वाचून घ्या, त्यानंतर त्याचं ॲन्सर द्यायचं आहे तुम्हाला. तर आता जे काही लाडकी बहीण योजनेचे नवीन फॉर्मबद्दल सुद्धा एक अपडेट आलेला आहे. तर लवकरच लाडकी बहीण योजनेचे फॉर्म या तारखेपासून इथं सुरू होणार आहे. सर्वात पहिले अपडेट्स तुम्हाला आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलवरती अपडेट मिळेल. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. लाडकी बहीण योजनेबद्दल सर्व नवीन अपडेट्स आणि सर्व व्हिडिओज तुम्हाला आपल्या एकमेव चॅनल म्हणजे फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळेल. तर आता लाडकी बहीण योजनेचा जो काही रखडलेला हप्ता आहे ते लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, जे की 31 तारखेच्या आतच इथं जमा होणार आहे. परंतु बरेच महिलांची ई-केवायसी राहिल्यामुळे तो जो हप्ता इथं थांबवण्यात आलेला आहे. जेव्हा लाडक्या बहिणींच्या सर्वांच्या केवायसी इथं पूर्ण होतील त्यानंतर त्यांचं जे काही कॅल्क्युलेशन झाल्याच्या नंतरच त्या महिलांना इथं पैसे इथं त्यांच्या खात्यामध्ये इथं येणार आहे. तर गोंधळायचं नाही आहे. ज्या लाडक्या बहिणींची केवायसी चुकीच्या पद्धतीने झालेली आहे तर त्यांनी लाडकी बहीण योजनेची जे काही ई-केवायसी ती त्रुटी दूर करून घ्या. म्हणजे चेक करून घ्या की तुम्ही तुमची ई-केवायसी व्यवस्थितपणे पूर्णपणे बरोबर केली आहे की नाही, ही तुम्हाला इथं डाऊट तुमच्या क्लिअर करून घ्यायचा आहे. तर लाडकी बहीण योजनेबद्दल तुमच्या मनामध्ये काय डाऊट आहे, बरेच जणांचे कमेंट्स येतात की फॉर्म कधीपासून सुरू होणार आहे, नवीन फॉर्म कुठे भरायचा आहे. सर्वप्रथम अंगणवाडी सेविकेकडेच होऊस तर अंगणवाडी सेविकेकडेच फॉर्म इथं सुरू होण्याची शक्यता आहे. म्हणजे त्यांच्याकडे जे की पहिले नारीशक्ती दूत ॲप्लिकेशन आली होती, त्यानंतर वेबसाईटवर फॉर्म सुरू झाले होते, त्यानंतर ते बंद, दोन्हीकडे बंद झाले होते. अंगणवाडी सेविकेकडे जे काही ID च्या माध्यमातून फॉर्म भरता येत होते. तर असंच काहीतरी पर्याय निघणार आहे. तर त्या संदर्भात ज्या लाडक्या बहिणींसाठी फॉर्म भरायचे असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जसे की त्याबद्दल अपडेट येणार. सर्वात पहिले अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती अपडेट मिळणार आहे. तर सर्व लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट आहे, म्हणजे तुम्ही तुमची ई-केवायसी करून घ्यायची आहे 31 डिसेंबरच्या आत. तुम्हाला 31 तारखेच्या तुम्ही तुमची लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करून घ्या. ज्यांची राहिलेली असेल, ज्यांची ई-केवायसी चुकलेली असेल तर अशाने एडिट करून घ्या. तरच तुम्हाला पुढचे हप्ते इथे मिळणार आहे. तर लाडक्या बहीण योजनेबद्दल तुमच्या मनामध्ये काय डाऊट आहे कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला कशाच्या रिलेटेड व्हिडिओ पाहिजे त्यावरती लगेच आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आपण अपलोड करू. लाईव्हच्या माध्यमातूनच सुद्धा आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओज अपलोड करत असतो, किंवा लाईव्हच्या माध्यमातून जे काही तुमचे प्रश्नावली आहे, म्हणजे जे काही तुमचे प्रश्न असतील ते लाईव्हच्या माध्यमातून आपण सोडवण्याचा प्रयत्न करू. तर लाईव्ह जेव्हा आपण येतो तेव्हा कमेंट करून नक्की सांगा, किंवा आता सुद्धा कमेंट करून सांगा की तुम्हाला कशाच्या रिलेटेड व्हिडिओ पाहिजे. आपण त्यावरती लगेच आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड करू. भरपूर योजना इथं सुरू झालेल्या आहेत, जे की बांधकाम कामगारांसाठी पेटी योजना, भांडी, त्यानंतर सेफ्टी किट, त्यानंतर
त्यांच्या मुलांसाठी विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप योजना सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.